कृष्णा, कृष्णा, तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला. आकाश कसं सतत माथ्यावर असतं, आपण तिथे जाऊ तिथे सोबत करतं आपल्याला, पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत. खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस. आधी येते ती आकाशाची गडद निळाई, आणि मग त्या पाठोपाठ त्या मागोमाग लहरत येतं एक मोरपीस, तुझं मोरपीस. तुझ्या इतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ. प्रत्येक नातं तू समरसून जगलास, आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास. कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्या मागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय? तुझं सगळंच अतर्क्य. तू प्रचलित नियम मोडलेस, जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत, पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात. गोकुळात दही दुधांच्या चोऱ्या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र तू होतासच, पण द्रौपदीचा सुद्धा सखा झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. बाईचा मित्र ही संकल्पनाच नव्हती तुझ्या आधी आपल्याकडे. तो स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाजरीत. विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतीक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्या आधी येतं. पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या 16 सहस्त्र स्त्रियांना अभय दिलंस. तुझ्या नंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदातून मांडलं. मीरेने तुला नटनागर गिरीधारी असं म्हणत साद घातली. कृष्णा, एक सांग, तू अनेक नाती निभावलीस, पण जीव जळवलास तो फक्त राधेवरच, खरं ना? गोकुळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचा उल्लेख कुठेच आढळत नाही. गीतेत यदा यदा हि धर्मस्य म्हणून तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण कृष्णा, आता युद्धासाठी नको रे येऊस. आम्ही माणसं म्हणजे एक भेट झालोय. यावर नात्यांचे पूल बांधायला ये. आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल, पण राधेला सोबत घेऊन ये. म्हणजे तुझी बासरी आम्हाला ऐकायला मिळेल. कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये.